ओके. वसईतलं उद्योग व्यवसाय आहे तो एका चाललाय. वीज, पाणी, रस्ते असे प्रश्न त्यांच्या समोर आहेत. विशेषतः वीज आणि रस्ते ही जी उद्योगनगरी वसली आहे ती मुंबई अहमदाबाद महामार्गा शेजारी आहे. आज या रस्त्याचं काम, हे काम इतकं निकृष्ट दर्जाचं आहे की त्यामुळे या सगळ्याचा परिणाम इथल्या उद्योग व्यवसायावर होतोय. उत्पादन क्षमता जी आहे ती घटलेली आहे आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होतोय. एकीकडे राज्य आणि केंद्र सरकार जे आहे ते महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय यावेत यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्याच्या बरोबर उलटी परिस्थिती जी आहे ती वसई विरार शहरामध्ये आहे. तर याच्यामध्ये राजकीय प्रशासकीय अनास्था आहे का? या उद्योग व्यवसायांसमोर ही प्रश्न का उभे राहिलेले आहेत? आज इथला उद्योग व्यवसाय महाराष्ट्र आणि गुजरात इकडे स्थलांतरित होण्याच्या मनस्थितीत आहे. पण ही परिस्थिती त्यांच्यावर का ओढवली आहे ही या सगळ्याबाबत आपण सगळा विषय जो आहे तो समजून घेणार आहोत. रघुवंशी सर आपल्या सोबत आहेत. विषय जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. गाव गोंगाटमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. पहिलं तर मला सांगा, तुम्ही MH48 ही एक चळवळ राबवली आहे, तिची संकल्पना काय आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही काय जनतेसमोर विषय मांडू इच्छित आहे? मी मीरा रोडला राहतो आणि रोज मी माझ्या गाडीने माझ्या या कारखाना विनर व्हॅक्युम पॅकिंग प्रायव्हेट लिमिटेड जी कारखाना आहे तिथे मी रोज येतो. जवळजवळ 27.5 किलोमीटरचा प्रवास आहे. पण मी पाहतो की आज जवळजवळ 10 वर्ष झाली मला इथे येऊन, पण काही ना काही निमित्ताने NH48चा जो त्रास आहे. मध्ये ते जुना ब्रिज क्रॉस झाला, मग अर्ध्या तासाने ते सोडायचे, मग नवीन ब्रिजचं झालं, त्याच्यानंतर तुमचं मालजीपाड्याचा ब्रिज. म्हणजे आज 10 वर्ष इथले जे उद्योगधंदे आहेत ते त्यांना त्रास होत आहे आणि काम करू शकत नाही नीट. आज असं म्हटलं जातं की MSME म्हणजे छोटे लघु उद्योग हे देशाचा कणा आहेत. पण हा कणा जर तुटला किंवा तोडायचा प्रयत्न झाला तर हे उद्योगधंदे चालणार नाहीत. आणि रेव्हेन्यू जो आहे सरकारला जर कर GST आहे, इन्कम टॅक्स आहे, हे जे सगळं मिळतं त्याच्यावर याचा परिणाम होतो. आणि हे जे राजकीय पार्ट्या ज्या आहेत त्यांचं हे कसं लक्षात नाही हे मला नवल वाटतं. म्हणजे काय कारण असावं की इकडे त्यांचं लक्ष जात नाही आणि आम्हाला लक्ष वेधावं लागतं. जसं आता NH48चं जे इश्यू आहे, मी गोवालिस इंडस्ट्रियल असोसिएशनचा सदस्य आहे. त्यांचा एक ग्रुप आहे गोवालिसचा व्हॉट्सअप ग्रुप. त्याच्यावर एकदा कोणीतरी संदेश टाकला की मला ट्रॅफिक ग्रुपचा नंबर हवा आहे. तर माझ्या मनात ही कल्पना आली की हा ग्रुप आपणच का करू नये. मग मी ते गोवालिस इंडस्ट्रियल असोसिएशनच्या ग्रुपवर एक लिंक टाकली व्हॉट्सॲपची आणि लोक फटाफट, कारण इतका त्रास होता. मला वाटतं 3-4 दिवसात जवळजवळ 700 ते 800 सदस्य तिथे. सर ग्रुप तर खूप सारे असतात. आपण एखाद्या समस्येच्या निमित्ताने एखाद्या ग्रुपचं फॉर्मेशन करतो, पण तुमचा ग्रुप नेमका काय काम करतोय? म्हणजे त्याचे परिणाम त्याच्यावर उमटतायत का? जसं की आता NH48चं जे काम चालू आहे असं लोक म्हणतात की निकृष्ट दर्जाचं आहे, त्याचं कॉन्क्रिटीकरणामुळे पूर्वीपेक्षा जास्त ट्रॅफिक होते. ह्या समस्या ऑब्व्हियस त्या तुमच्या इंडस्ट्रियल उत्पादन क्षमतेवर परिणाम करतात. नक्कीच. पण तुम्ही या ग्रुपच्या माध्यमातून आता कसं काम चालू आहे तुमचं? मी असं ऐकलं की जवळजवळ 3-4 ग्रुप आहेत त्याचे आणि आधी पण ग्रुप होतो. जसं त्या संदेश आला आमच्या ग्रुपवर किंवा मला ग्रुपचा नंबर द्या, पण मला असं वाटलं की ग्रुप काही फार ऍक्टिव्ह नाही आहेत आणि लोक जसं मला माहित नव्हतं तसं त्या माणसालाही माहित नव्हतं. मग हे लोकांपर्यंत या ग्रुपची जे आहे ते म्हणजे ग्रुप आहे असं पोहोचलेलं नाहीये, म्हणून मी तो ग्रुप तयार केला. पण मी 27 मेला तो ग्रुप तयार करून त्याला व्यवस्थितपणे मॉडरेट करतोय. कालच मी एक संदेश टाकला होता की बा आपला ग्रुप किती यशस्वी आहे तुम्ही सांगा. फटाफट 8-10 मेसेजेस आले की खूप चांगलं आहे म्हणून. म्हणजे अक्षरशः नुसतं चांगलं नाही तर खूप चांगलं आहे म्हणून. आणि मी काय केलं की या ग्रुपमध्ये NHAIचे जे हे आहेत मॅनेजर आहेत त्याच्यानंतर त्यांना पण टाकलं. मग काय झालं की त्या म्हणजे त्याचे जे डायरेक्टर आहेत सुहास चिटणीस म्हणून, मग त्यांनी हे सगळं त्यांच्या लक्षात आलं. आजच्या तारखेला मला जवळजवळ 1100-1200 मेंबर आहेत. त्यावेळेस पण 1000च्या आसपास होते. तर त्यांनी मीटिंग बोलवली
मग आम्ही काय केलं की मीटिंगमध्ये सगळे लोक तर जाऊ शकत नाहीत, म्हणून आम्ही एक कोर कमिटी तयार केलेली आहे. अच्छा. त्या कोर कमिटीमध्ये साधारण जे मुख्य सदस्य असे आहेत, तर नंदा आहे, त्याच्यानंतर शिवकेतन गुप्ता आहेत, हे सगळे आमचे GI चे मेंबर आहेत. गोवालिस इंडस्ट्रियल असोसिएशन, त्याला आम्ही GI म्हणतो. तर हा मग कोर ग्रुप तयार झाला आणि मग आम्ही दोघं तिघं तिथे गेलो, त्यांच्याशी भेटलो. मग त्यांनी त्यांच्या काय समस्या आहेत, ते काय काय करतात, ते सगळं आम्हाला समजावून सांगितलं. आणि आजच्या तारखेला तरी म्हणजे मला काही याचं फार नाव करून घ्यायचं असं काही नाही आहे, पण हा ग्रुप मी म्हणून लोकांना विचारलं किंवा हा ग्रुप कसा आहे, किती यशस्वी आहे, तर त्याच्यावर तुम्ही जाऊन तुम्ही पण ग्रुपवर आहात, पाहू शकता. ऑब्विस आहे ग्रुप, म्हणून तर मी म्हटलं की ग्रुपवर आपण सगळीकडे सदस्य असतो. कालांतराने आपण ते ग्रुप बघणं सोडून देतो. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की मुंबई अहमदाबाद महामार्ग जो आहे त्याच्या बाजूला तुमची इंडस्ट्री आहे आणि त्या इंडस्ट्रीतून म्हणजे तुमचा जो काय कच्चा माल लागतो किंवा अन्य काही सामग्री लागते या मार्गाने तुमच्या इंडस्ट्रीपर्यंत पोहोचत असते. आज रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे, लोक आंदोलनं करतायत किंवा त्याच्यावर अपघात होत आहेत किंवा पूर्वीच्या तुलनेत असं म्हटलं जात आहे की तिकडे ट्रॅफिक जाम आहे. तुम्हाला ह्या ग्रुपमधून आता तुम्ही सांगितलं की NHAI वाल्याने तुमच्यासोबत बैठक केली, तुम्हाला चांगला फीडबॅक आला त्याचा? हो, त्यांनी कसं आहे माहिती आहे का, मी नुसतं दोष देत नाही कोणाला. आणि मी एक सरकारी नोकर होतो, मी जवळजवळ 11 वर्ष नोकरी केली जिल्हा परिषदला, म्हणून मला त्यांच्या समस्या त्यांचे दुःख कळतं. म्हणून मी काय प्लॅनिंग करतो सध्या की प्रत्येक संबंधित जे डिपार्टमेंट आहेत, अधिकारी आहेत, त्यांना भेटायचं, त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आणि मग त्याच्यातनं आपण निष्कर्ष काढून खरोखर कोणाचा दोष आहे. आता मी SP जे आहेत मोहन दहीकर, त्यांना पण भेटून आलो, त्यांच्या पण समस्या समजून घेतल्या. तर त्यांच्या समस्या आणि NHAIच्या समस्या, या 2 समस्या माझ्या समोर आज कळालेल्या आहेत. आता पुढचा प्रयत्न आहे की रेव्हेन्यूला भेटायचे. नाही, पण आता तुम्ही दोघांना भेटलात, त्या दोघांच्या समस्या तुम्ही समजून घेतलं, तुम्हाला काय दिसतंय? जसं ह्याच्यामध्ये दोष नेमका कुणाचा दिसतोय? NHAI चुकते? NHAIचं आता याच्यात असं आहे की NHAI जी त्याचे जे अधिकारी आहेत, हे बघा, याचा टेंडर कॉल केला गेला आणि मला वाटतं फक्त 1च वर्ष झालं असेल, 1 वर्षामध्ये टेंडर कॉल होऊन याचं काम पण सुरू केलं गेलं. आता हे काम सुरू केलं याचे NHAIला, टेंडर कॉल करून NHAIला दिलं. पण याच्यामध्ये मला असं वाटतं की अजून बरंच काही म्हणजे माहिती करून घ्यावी लागेल. NHAIचा किती दोष आहे. आता कॉन्क्रिटीकरण, खरं म्हणजे पाहिलं तर कॉन्क्रिटीकरण चालू आहे, पण ते जे आहे ना, ते डांबर खरडून आणि तो जो सरफेस आहे डांबराचा, त्याच्यावरच त्याला व्हाईट टॉपिंग म्हणतात. हे जे कॉन्क्रिटीकरण व्हाईट टॉपिंग म्हणतात, त्याच्यावरच व्हाईट टॉपिंग केले. त्याच्यामुळे होतं काय की आज माझ्याकडे नेक्सॉन आहे EV, ज्याचं सस्पेन्शन खूप चांगलं आहे, पण मी त्याच्यावर 60च्या स्पीडने जरी गेलो तर असं म्हणजे ते काय म्हणतात, सिसॉ म्हणतात ना, तसं होतंय. तर याला कोण कारणीभूत आहे हे आता आपल्याला शोधून काढावं लागेल. आता माझं असं म्हणणं आहे की व्हाईट टॉपिंग जे आहे, आता आमचे एक नातेवाईक आहेत, ते PWDला आहे, तर त्यांच्याकडे मी आता त्यांच्या एका कार्यक्रमाला गेलो, आईच्या जन्मदिवस होता, तिथे मी त्यांना हा विषय काढला, कारण की जिथे पण संबंधित लोक येतात मी त्यांना विचारतो. तर ते म्हणे आमच्यामध्ये तर व्हाईट टॉपिंग हे जे आहे हे चांगलं नाही. अच्छा, म्हणजे हे व्यवस्थित नाही. आता तुमच्यासोबत त्याने बैठका केल्या, त्या व्हाईट टॉपिंगमुळे मग खड्डे पडतात आणि मग पुन्हा जे काय अपघात होतात वगैरे, मग तुम्ही ह्या सूचना त्यांना केल्या आहेत का? त्यांचं काय म्हणणं? नाही, मी काय म्हटलं की मी आधी त्यांचं जाणून घेतोय. आता याच्यात खड्ड्याचा जो विषय आहे ना, तो असा आहे की बऱ्याच ठिकाणी माझ्यामध्ये खड्डे नाही आहेत, ते टायरचे मार्क आहेत ट्रकच्या याच्या, आणि ते तोडून पुन्हा करतायत. तुम्ही जर पाहिलं ना तर ते करतायत. जसं ते आपला तो नायगावचा जो रेल्वे ब्रिज आहे, त्याच्याकडे फार मोठी स्लॅब त्यांनी तोडून ती तयार केली आहे. त्याच्यामुळे आपण अजून त्याच्यावर काही हे देऊ नये, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, रिमार्क आपण काही देऊ नये त्याची, माझं असं मत आहे. आणि हे का की मी एक सरकारी नोकर होतो म्हणून माझ्या मनात असं येते. बरं. आणि मग ह्याच्यामध्ये दोषी कोण आहे? म्हणजे दोषी म्हणण्यापेक्षा ते प्रशासन म्हणून, प्रशासनाचा समन्वयाचा अभाव आहे का त्यांच्यामध्ये? पालिका आहे, महसूल आहे, NHAI? आपण आता म्हणजे व्हाईट टॉपिंग बद्दल बोलतोय ना, आणि त्याच्या खड्ड्याबद्दल बोलतोय, तर खड्ड्यामध्ये मला त्यांचा काही दोष दिसत नाही NHAIचा.
हे माझं प्रामाणिक स्वतःचं मत आहे. बाकी कोणी काही बोलू शकतं. तर मी सांगितलं ना, ते जे काही आहेत तिथे, आणि याच्यामध्ये नागरिकांची सुद्धा त्यांना साथ नव्हती असं माझं म्हणणं आहे. नागरिक त्यांनी असं सांगितलं हा, का? नागरिक नाही त्यांनी नाही सांगितलं, मी सांगतोय. अच्छा. हा, त्यांनी ते पण नाही बरोबर. तुम्ही तुमचे निष्कर्ष सांगा की तुम्ही काय बघताय, म्हणजे तुम्ही तटस्थ म्हणून त्या गोष्टीकडे कसं जसं बघताय? कॉन्क्रीट ओलं आहे, त्यांनी बॅरियर लावले, तर त्यांनी ते दोष असेल त्यांना की त्यांनी जे बॅरियर लावले ते भारतीय जनतेला न समजता लावले. साधे त्याच्या कपड्याच्या पट्ट्या लावल्या त्यांनी प्लास्टिकच्या. अच्छा. हा, आणि हे लोक सर्व तिकडे गाडी घालतात ओव्हरटेकिंग करताना. अच्छा. मग आता मग ह्याच्यामध्ये कोण वाहतूक पोलिसांचा दोष म्हणायचा? नाही, इथे अजून आता तेच सांगतोय की बॅरियर लावायला त्यांनी पाहिजे होतं. ते का जे लावले ते त्यांच्या टेंडरमध्ये काय अजून मला माहित नाही. मी टेंडरची त्यांची कॉपी मागवतोय. आहे टेंडरमध्ये सेफ्टी आहे, पण ते बॅरियर कसे हवे ते सगळे स्पेसिफिकेशन असतात. अच्छा. म्हणजे कुठले सिमेंटचे हवेत, पक्के हवेत, कच्चे हवेत, असं आहे ते. पण मी हा म्हणतो की नागरिकांनी हा काय विचार करू नये की आपली प्रॉपर्टी आहे, जे चाललंय काम ती आपली प्रॉपर्टी आहे आणि त्याचं नुकसान आपण करतोय. काय म्हणत तुम्हाला 2 मिनिटं पुढे जायचंय, तर असं माझं मत आहे. बाकी आता आपण याच्यावर मी संशोधन करत आहे, मग आपण या निष्कर्षावर येऊ असं माझं मत आहे. मग आता तूर्त तुमच्या इंडस्ट्रीला जे काय वाहतूक कोंडी होते किंवा तिथून येण्यासाठी, तर तुम्ही आता कसं अप्रोच करताय त्यांना? आता मी सांगितलं ना, मी यांच्याकडे पण गेलो होतो, SP जे सिब्रुडने पोलीस हायवे ग्रामीणचे. आता याच्यामध्ये NHAIने असं सांगितलं की 30 फुटाचा जो सर्व्हिस रोड आहे तो पण आम्हाला मिळाला नाही संपूर्ण, आणि तिथे मग ते अतिक्रमण झालेलं आहे. 80 कलवर्ट होते असं म्हणतात NHAI वाले या रोडवर. 80 कलवर्ट होते. हे सगळेच्या सगळे बंद करण्यात आलेले आहेत. हे कोणी केले? हे अतिक्रमण दाब्यावाले. अच्छा. हा, आता हे कोणाच्या ह्याच्यात येतं ते मला माहित नाही, अजून मी त्या निष्कर्षाला आलेलो नाहीये. नाही, म्हणूनच विचारलं की पालिका येते, महसूलचा पार्ट आहे. हो, महसूल आहे, नक्कीच आहे. दोघांचा पार्ट असायलाच पाहिजे. आहे म्हणजे महापालिका पण अतिक्रमण विरोधी कारवाई करते. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय का ते 80 कलवर्ट होते ते महापालिकेने बंद केले किंवा असं नाव घेतलं नाही, पण ते बंद केले असं सांगितलं, असं त्यांच्या रेकॉर्डवर आहे. आणि त्याच्यामुळे पाणी भरण्याचं. अच्छा. म्हणजे ते म्हणाले का की बाबा गेल्या वर्षी खासदार राजेंद्र गावित होते, त्यांनी महापालिकेत एक बैठक घेतलेली, तेव्हा हा मुद्दा सगळा उपस्थित झालेला होता. आता त्या पलीकडे जाऊन आता मग तुमची जी असोसिएशन आहे NH48 ग्रुप, हा, मग त्यांनी आता तुम्ही त्यांना काही सजेशन्स दिलेत का, किंवा त्यांनी तुम्हाला काही आम्ही काही सजेशन दिले NH48 ला सजेशन दिले, ते त्याच्यावर ऍक्शन पण घेत आहे. काय पद्धतीचे ऍक्शन? जसं आता ते त्यांना बॅरियर टाकायला सांगितलं सेंटरला की ते आपलं रॉंग साईडरनी जाऊ नये म्हणून. तर ते त्यांनी काल मी फोटो पाहिला, ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 3 कलवर्टचं काम ते घेतलंय त्यांना हाती. तर ते 3 कलवर्ट म्हणजे एक मला वाटतं त्या प्रीतम धाब्याच्या तिथे कुठेतरी आहे. त्याच्यानंतर एक आपला नायगाव जो रेल्वे ब्रिज आहे तिथे आहे, आणि एक मला वाटतं सेल्फी धाबा असं काहीतरी, मला अजून नक्की आठवत नाही. ते असे 3 कलवर्ट ते घेतलेले आणि ते कलवर्ट झाल्यावर बराचसा फरक पडेल असं ते म्हणतात. अच्छा. आता तुम्ही ग्रुपच्या माध्यमातून तुमच्या सदस्यांमध्ये काय विषय कसे चालतात किंवा काय करतात तुम्ही? त्यांना सूचना कोणत्या देत असतात त्या ग्रुपवर? त्याच्यामध्ये NHAIचे सुजित कुमार आहेत आणि ते मधून टाकतात की आम्ही काय केलंय. अच्छा. तुम्हाला ते इन्फॉर्म करत राहतात? नाही, ग्रुपवरच टाकतात. अच्छा. आणि येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता सुस्थितीत येईल असं तुम्हाला वाटतं? मला एक थोडी शंका आहे, कारण की मी तुम्हाला सांगितलं की 60च्या स्पीडला पण गाडी अशी शिकवते. NH48 हा नॅशनल हायवे आहे, त्याची जी क्वालिटी कशी असायला हवी, तर याला कोण जबाबदार आहे मला माहिती, मी सांगू शकत नाही. अच्छा.